यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले सहर्ष स्वागत आहे। नवीन विषय, नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी। जगभरातील उद्योजक मेकॅनिकल प्रोडक्शनकडे वळत असताना पुण्याच्या दीपाली शिंदे आजही नैसर्गिक प्रक्रिया करून आवळ्यापासून विविध प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार करतात। शिंदे फूड्स त्यांच्या या ब्रँड अंतर्गत विविध प्रकारचे नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले आवळ्याचे प्रॉडक्ट्स बनवतात। मुलं झाल्यानंतर घरातच न बसता आपल्या स्वतःच्या पायावर काहीतरी करण्याच्या विचारातून दीपाली शिंदे यांनी फूड प्रोसेसिंगचा कोर्स पूर्ण केला। आवळा हा गुणकारी मानला जातो। त्वचा, केस यांसाठी औषधी असतो। लोकांचा आवळ्याकडे वाढणारा कल लक्षात घेता दीपाली शिंदे यांनी आवळ्याचे प्रॉडक्ट बनवण्याचा निर्णय घेतला। आवळा कँडी, आवळा गुलकंद, आवळा सुपारी, आवळा लोणचं आणि याचबरोबर आवळ्यासोबत अजून एक्सपेरिमेंट करून अजूनही बरेचसे प्रॉडक्ट बनवण्याच्या प्रक्रियेत त्या आहेत। मला तुमची ऑर्डर असेल गुळातला मोराळा बनवून द्या, गुलकंद बनवून द्या, तशा ऑर्डरप्रमाणे मी माल पण बनवून देतो। तो बनवलेला माल एकदम फ्रेश राहतो, त्यामुळे लोकांना ताजं ताजं बनवलेलं भेटतं आणि फ्रेश माल असल्यामुळे मला लोकांकडून अजून मागणी मिळते। माउथ पब्लिसिटी थ्रू की ते बाबा छान झाले, मग कधी 5 किलो आवळे आणले, कधी 10 किलो, असं करत करत ते प्रोडक्शन असं वाढत गेलं। आणि त्याच्यानंतर मैत्रीण थ्रू की बाबा मग तू मोरावळे बनवतेस का, एक मैत्रीण म्हणले तू सुपारी बनवतेस का, मग असं करत करते प्रत्येक वेळी प्रोडक्शन मध्ये एक एक ऍड होत गेलं, एक प्रोडक्शन त्याच्यामध्ये ऍड होत गेलं। शेतातून आलेले फ्रेश आवळे आणि त्यापासून बनवलेले नैसर्गिक प्रॉडक्ट्स ग्राहकांना योग्य दरात दिले तरच व्यवसायाची प्रगती होऊ शकते, हेच दीपाली शिंदे यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते।